गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा आता अजितदादा पवार साहेब असतील, ही लोक ऐन सत्ता, कार्यकर्त्यांचं हित आणि काहीतरी महत्वाच्या पदावर बसण्याच्या अगोदरच यांना देवाने हेरलं. खरंच या लोकांना देव घेऊन गेला का देवानीच जाणीवपूर्वक यांना त्या ठिकाणी वर बोलवलं, असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडतो. आता तुम्ही म्हणाल संतोष शिंदे तुम्ही देवावर कधी चर्चा करायला लागले? कारण नियती ज्यावेळेस असा काहीतरी घात करण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस चांगली लोक आपल्यातून निघून जातात, त्याच वेळेस या महाराष्ट्रात त्यांची गरज असते. गोपीनाथ मुंडे साहेबांचं जर राजकारण आठवलं, आयुष्यभर संघर्ष, ज्या समाजातून प्रतिनिधित्व मिळवलं, फक्त स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं, महाराष्ट्र पिंजून काढला, ते कोणत्याही पक्षाचे असू द्या, ज्या पक्षात होते त्यांची आयडियोलॉजी याला आपण विरोध करतोच, परंतु गोपीनाथ मुंडेंसारखा बहुजनातला नेता ज्यांनी सर्वसामान्य, शोषित, पीडित, गरीब, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, ऊसतोड कामगार, इथल्या मातीशी निगडीत असणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व केलं. आज जी 4 पोरं तुम्हाला प्रशासनामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसतात, त्याचे सगळे उपकार त्या गोपीनाथ मुंडे साहेबांचे किंवा त्यांच्या धोरणाचे. नाहीतर ज्या समाजातून ते येतात त्यांना इतकं प्रतिनिधित्व मिळणं किंवा प्रशासनामध्ये इतक्या जागा किंवा सगळ्या समाजासाठी एखादा नेता एका जातीपुरता किंवा प्रायव्हेट लिमिटेड करून टाकून उपयोग नाही. आज महाराष्ट्राला आणि देशाला त्या नेत्याची खरं गरज होती. अशा काळात नियतीने घाला घातला आणि जो काही ऍक्सिडेंट दिल्लीमध्ये झाला, ते कशा अवस्थेत झाला, काय झालं, याचं जर सगळं बाहेर काढायचा प्रयत्न केला, चर्चा देशभर भरपूर झाली, परंतु गोपीनाथ मुंडे साहेब परत येतील का हा प्रश्न केल्यानंतर उत्तर नाही होतं. अजित पवारांचा परवा मृत्यू झाला, आज त्यांचं एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं. मला प्रश्न तोच पडतो, जो विमान अपघात झाला, अजून एअरपोर्टवरचं एकही सीसीटीव्ही महाराष्ट्राला अजून कुठल्याही माध्यमाने दाखवलेलं नाही. ते बसले होते का, इथून त्या ठिकाणी सुरुवात आहे. आणि विमानाला म्हणजे विमानामध्ये बसून, ज्या विमानामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री बसतात, ते विमान नक्कीच साधं नव्हतं. खाजगी जरी असलं, 100 कोटीच्या वर त्याची किंमत होती. $3,000-4,000 प्रति तास त्याचा खर्च होता. 2 इंजिन ज्या विमानाला होते आणि ज्या अजितदादांना राज्याचा मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांची अपेक्षा होती किंवा तो माणूस त्या पात्रतेचा होता, लोकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवलेलं होतं. राजकारणामध्ये त्यांनी कशा पद्धतीची काय समीकरणं जुळवली हा संशोधनाचा विषय. परंतु आज प्रत्येक माणूस त्यांच्यासाठी हळहळत असताना दादा अचानक जातील असं कुणालाही वाटलं नव्हतं. का तर सकाळी 5-6 वाजल्यापासून तो माणूस जे कामाला सुरुवात करायचा, संध्याकाळी किती वाजतील ते सांगू शकत नाही. पण तो माणूस अचानक गेला, हिरावलं. आता गोपीनाथ मुंडे साहेबांसारखं बरेच जण म्हणतात तो ऍक्सिडेंट एक प्री प्लॅन होता, बरोबर गाडीला किती डॅश झाला आणि मग अचानक त्यांना काय झालं आणि त्या धक्क्यानेच ते गेले का. तसंच अजितदादांचं विमान 8-10 मुंबईतून निघालं काय, बारामतीच्या तिथं घिरट्या घालतं काय, अचानक सरळ निघणारं वळणारं अचानक पलटी होतं काय, त्याच्यात सुद्धा दादांनी काहीतरी धडपड केली असेल. विमान जर कोसळू शकत असेल किंवा ते असेल तर पायलट तेवढा चाणक्ष नव्हता का, अनुभवी नव्हता का? होता. 17-18 वर्ष झालं वैमानिक म्हणून त्याही व्यक्तीनं काम केलेलं आहे. आणि ते विमान समजा तिथं नसतं उतरता आलं तर ते परत मुंबईला जाऊ शकतं, पुढे सोलापूरला गेलं असतं, काहीही घडलं असतं किंवा पुण्यात आलं असतं. शेवटी उपमुख्यमंत्र्याचं ते खाजगी विमान आहे, काहीही करू ना. बरं,
विमानतळावर उतरण्याचा काही जरी अडचण असती तर राज्यात म्हणजे देशाचे जे केंद्रीय विमान उड्डाण मंत्री आहेत ते पुण्यातलेच आहेत, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात, अर्थात खासदार आहेत पुण्याचे. त्यांनी काहीही करून विमान उतरवलं असतं, पण दादा शेवटी नियतीचा घात झाला. त्यांच्या अपघात म्हणजे त्या विमान अपघातावर पण बऱ्याच लोकांचे संशय. मी जसं आता हे केलं, फोन कॉल वाजवला जातोय पण विमान ज्या उंचीवर वर जातं, खरं सांगा बरं, 8:10 निघालेलं विमान किती उंच गेलं असेल? वर उंच गेल्यानंतर विमानात मोबाईलला रेंज येते का? आणि जर विमानाला रेंज त्या ठिकाणी येत नसेल तर फोन लागला कसा? आणि 8:37चा जर कॉल असेल, 8:47-48ला पुढच्या 10 मिनिटात हा अपघात झाला. काही लोक म्हणतील की नाही नाही वर फोन लागतो. विमानात बसून बघा, विमानात गेल्यानंतर तुमचे तसेही पहिले फोन स्विच ऑफ करायला लावतात. ज्या काही सगळ्या म्हणजे विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये देवानीच बोलवलं का? मग ज्या देवावर तुमची सगळ्यांची श्रद्धा आहे, मग एखाद्या चांगल्या माणसाला देव वर घेऊन जात असेल, बोलवत असेल, तर मग त्यांनी जे काही काम करायचं ठरवलं होतं, त्यांना जे महाराष्ट्रासाठी एक दिशा देणारं काम करायचं होतं, मग ते गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा अजित पवार असतील, नाही यांना करता आलं. राज्याला एक नवीन मुख्यमंत्री अपेक्षित होता, नाही मिळालं. 5-5, 6-6 वेळेस हे उपमुख्यमंत्रीच झाले. का? काहीतरी घडलंय पण पुरावे नष्ट झालेत, अपघात झालेत, सगळ्या गोष्टी घडल्यात, पण त्याच्यावर बोलायची कोणाची हिंमत नाही. का? खरंच त्यांचा अपघातच होता, तिथंच तेवढंच लिहिलेलं होतं. बरेच जण म्हणतात नियतीचं खेळच तेवढा असतो, त्यांचं आयुष्यच तेवढं होतं, त्यांना तेवढंच त्या ठिकाणी जगायचं होतं. असं नसेल हो. जो माणूस वेळेचा पक्का आहे, मी बऱ्याच गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सभा काही अंशी नंतरच्या पाहिल्या. ठीक आहे, मोठे नेते असल्यामुळं कदाचित उशिरा पोहोचत असतील, पण वेळेला प्रमाण मानणारे आणि लोकांशी कनेक्ट असणारे नेते, तीच अजितदादांची परिस्थिती. कधी कधी वेळेच्या अगोदर पोहोचणारे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रचंड चिकित्सक असणारे, विमान दुर्घटना किंवा प्रवास किंवा एकंदरीत सगळी राजकीय सामाजिक परिस्थिती, केंद्राचं काहीतरी, राज्याचं काहीतरी सतत डोक्यामध्ये असणारं, हे अचानक गडबड झाली कशी, हा सगळ्यांना प्रश्न पडलाय. उत्तर कुणीच देऊ शकत नाही, उत्तर कुणी देणार पण नाही. पण हा जो नियतीचा खेळ आहे, हा जो महाराष्ट्राशी सतत होतोय, सतत घडलाय, सगळीच जर जुनी माणसं अशी राजकारणातून बाजूला त्या ठिकाणी जात असतील किंवा अपघाती असेल किंवा अजून कशाने असेल मृत्युमुखी पावत असतील, तर या महाराष्ट्राचं काय होणार? म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडेल माझ्या या वाक्यावरून की नाही नाही कुणामुळं काय महाराष्ट्र थांबणार नाही. सगळं खरं असलं तरी विजन असणार आहे. बघा, मेंढराच्या कळपामध्ये जर खाली मान घालणारं मेंढरू असेल तर सगळे मेंढर खालीच मान घालून जातात. पण समोरचं मेंढरू जर डरकाळी फोडणार असेल तर मागचे मेंढर सुद्धा डरकाळ्या फोडू शकतात. तशी परिस्थिती आहे. चांगला विजन असणारा नेता, विकसनशील नेता, विकासाभिमुख काम करणारा नेता असेल तर तो पुढे घेऊन जाईल. हुजरीगिरी करणारे किंवा त्या ताकदीनं काहीच न करणारे नेत्यांची मग तशी गर्दी भरपूर आहे सगळ्या पक्षांमध्ये. पण ह्याला अपवाद अजित पवार होते, याला अपवाद गोपीनाथ मुंडे होते. आजही मुंडे साहेबांना लोक विसरलेले नाहीत. 10-12 वर्ष झाले. हे कशाचं गमक आहे? हे त्यांच्या कामाचं, लोकसंपर्काचं किंवा लोकांच्या मनात त्या नेत्याला अजूनही जिवंत ठेवलं गेलंय. पण जे नेते शरीरानं जिवंत आहेत पण विचारांनी मुरदाड झालेत, त्यांची कोण चर्चा करतंय का? म्हणून ह्यांना जाणीवपूर्वक हेरलं गेलं की काय, किंवा नियतीनंच हा काहीतरी घात केला की काय, असं वारंवार वाटतं.
आणि हे लोकांच्या मनातली ही भावना आहे, ही चर्चा आहे, म्हणून मला असं याच्यावर बोलावंसं वाटलं. तुम्हाला काय वाटतंय की खरंच चांगल्या नेत्यांवर नियतीनं केलेला हा अन्याय आहे की त्यांचं तेवढंच आयुष्य होतं जे संपलंय?